गलक्याला नाक मुरडणारे देखील आवडीने गलका खातील इतका मस्त आणि पौष्टिक असा गलक्याचा नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत। गलका गुणधर्माने थंड आहे आणि आता उन्हाळा आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गलक्याचं सेवन आपण करायला पाहिजे। पण लहान काय मोठ्यांना देखील गलक्याची भाजी आवडत नाही। भजी तर मोठी माणसं खातात, पण लहान मुलं तर बिलकुल तोंडात घात नाही। चला तर मग नाश्ता तयार करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी घेतलेला आहे 1 कप तांदूळ। कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। मी इथे रेशन तांदूळ घेतलेला आहे। पाव कप चणा डाळ घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही कुठलीही दुसरी डाळ वापरू शकता। तांदळासोबत अशी डाळ वापरल्याने आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीनचा समावेश होतो, त्यामुळे कुठलीही डाळ इथे तुम्ही वापरू शकता। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे डाळ तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। पाणी काढून टाकूया आता। आणि इथे नळाखाली मी 2 ते 3 वेळा हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता डाळ तांदूळ बुडेल इतकं ह्यामध्ये पाणी घालायचं आणि 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे, किंवा तुम्ही रात्रभर हे भिजत घालून ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याचा नाश्ता तयार करू शकता। चला तर मग 5 ते 6 तास झालेले आहेत। डाळ तांदूळ चांगले फुलून आलेले आहेत। डाळ पण मस्त अशी दुप्पट झालेली आहे। आता ह्याचं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर सर्व डाळ तांदूळ मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता पाणी घालूया थोडंसं, लागेल तसं पाणी घालायचं, मात्र बॅटर जे आहे ते थोडं घट्ट राहायला पाहिजे। आणि आता हे व्यवस्थित आपण बारीक मिक्सरला वाटून घेऊया। तर इथे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये मी हे काढून घेते। बघा इतकं स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर जे आहे ते आपण बाजूला ठेवून देऊया। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 2 गलके घेतलेले आहेत। याला ओबडधोबड तुम्ही कसेही चिरून घेऊ शकता, मात्र गलका घेताना तो कवळा गलका घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित शिजला जातो। एक मध्यम आकाराचा कांदा ओबडधोबड मी कापून घेतलेला आहे। 5-6 लसूण पाकळ्या ह्यामध्ये घातलेल्या आहेत। 3 हिरवी मिरची घातलेली आहे आणि 1 इंच आल्याचे तुकडे ह्यामध्ये वापरलेले आहेत आणि भरपूर कोथिंबीर घालायची। आवश्यकता वाटली तर 2-3 चमचे पाणी घालून हे बारीक करून घ्यायचे आपल्याला। ह्याची एक स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघा मस्त अशी स्मूथ पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे। आपलं डाळ तांदळाचं जे बॅटर होतं त्यामध्येच आपण हे घातलेलं आहे। आता हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गलक्यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळेच डाळ तांदूळ जे आपण वाटून घेतले तेव्हा पाण्याचा वापर आपण कमी करायचा, म्हणजे मग आपलं बॅटर जे आहे किंवा पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार होईल, पातळ होणार नाही। आता यामध्ये काही मसाले घालूया। धना पावडर घेतले 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि हे जे पीठ आहे ते आपलं आता तयार झालेलं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। तर आता आपण ह्याचा डोसा घालूया। तर इथे मी घेतलेला आहे बिडाचा तवा, मस्त गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर तेल घातलेलं आहे आणि कांद्याने मी ह्याला मस्त असं चोळून घेते आहे। तेल चांगलं पसरवून घ्यायचं, तवा चांगला गरम करून घ्यायचा, पीठ एकदा मस्त असं ढवळवून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला ह्या तव्यावर डोसा जो आहे तो चांगला पसरवून घ्यायचा आहे। किती लहान मोठा तुम्हाला डोसा हवा आहे त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये बॅटर घालायचं आहे आणि हलक्या हाताने हा डोसा जो आहे तो चांगला पसरवून घ्यायचा आहे। या पद्धतीने बघा किती मस्त असा डोसा तयार झालेला आहे। तर ह्यावर आपण झाकण ठेवून ह्याला चांगलं शिजवून घेऊया, कारण आपण ह्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत। तर आता 2 ते 3 मिनटं चांगलं ह्याला मी शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही ह्याचा रंग पाहू शकता, किती सुंदर रंग आलेला आहे। अगदी बघूनच खावासा वाटतो असा हा डोसा तयार झालेला आहे। वरून थोडंसं मी तेल लावून घेते, म्हणजे डोसा कोरडा पडू नये आणि चांगला ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे मंद आचेवर। आता बघा हा डोसा जो आहे तो चांगला क्रिस्पी तयार झालेला आहे। कोणी सांगणार देखील नाही की ह्यामध्ये आपण गलका वापरलेला आहे। आता चटणीचं साहित्य आपण डोश्यामध्येच घातलेलं आहे, त्यामुळे वेगळी चटणी करायची गरज नाही। असा बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आणि आवडत असेल तर बारीक चिरलेली मिरची पण घालायची आणि त्यासोबतच हा डोसा जो आहे तो मस्त असा खायचा, खूप छान लागतो। चला तर मग आपण मस्त असा हा डोसा जो आहे तो फोल्ड करून घेऊया आणि आता प्लेटमध्ये घेऊया। तर अशा पद्धतीने आपला हा जो नाश्ता आहे तो अगदी झटपट नाश्ता तयार होईल आणि एकदम पौष्टिक नाश्ता आहे। घरच्या साहित्यात तयार होणारा नाश्ता आहे। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।